नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन या चॅप्टरवरील PYQs पाहत आहोत. हा आजचा या सिरीजमधील दुसरा व्हिडिओ असणार आहे. प्रश्नामध्ये एक आकृती दिलेली आहे आणि त्यावर 3 प्रश्न म्हणजे 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. पहिलाच क्वेश्चन आहे, गिव्ह टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. मित्रांनो, हीच आकृती जशाला तशी आपल्या टेक्स्ट बुकमध्ये आहे. तुम्ही जर ती बघितली तर त्याच्या खालीच दिलेलं आहे की डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजेच या रिएक्शनचा जो टाईप आहे तो कोणता असणार? डिकम्पोजिशन. आणि असंही जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटला हीट केलं जाते तेव्हा त्यामधून कार्बन डायऑक्साईड हा जो गॅस आहे तो मुक्त होतो आणि राहतो काय? कॅल्शियम ऑक्साईड. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, गिव्ह द नेम्स ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. तर इथे या ॲरोच्या जे लेफ्ट साईडला आहेत, लेफ्ट साईडला याला आपण रिएक्टंट म्हणतो, जे रिएक्शन मध्ये भाग घेतात. दे आर टेकिंग पार्ट इन रिएक्शन. आणि ॲरोच्या उजव्या भागाला म्हणजे राईट साईडला यांना आपण म्हणतो प्रोडक्ट. डाव्या बाजूला असतात रिएक्टंट आणि उजव्या बाजूला असतात प्रोडक्ट. तर ही रिएक्शन लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे, ती म्हणजेच जेव्हा आपण यामधून 2 भाग करतो, कॅल्शियम आणि CO3 वेगळे करतो. आता यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, म्हणजेच हा कार्बन आणि O3 मधले 2 ऑक्सिजन बाहेर पडतात. मग राहतं काय शिल्लक? एक ऑक्सिजन आणि दुसरा कॅल्शियम. यापासून तयार होतो कॅल्शियम ऑक्साईड. तिसरा क्वेश्चन आहे, राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन. तर केमिकल इक्वेशन बॅलन्स इथे झालेली आहे. दोन्ही बाजूला कॅल्शियमची संख्या 1 आहे. ऑक्सिजनची संख्या डाव्या बाजूला बघा 3 आहे आणि उजव्या बाजूला सुद्धा 2 आणि 1 3 आहे. कार्बनची संख्या दोन्हीकडे 1 आहे. तर अशा प्रकारे ही रिएक्शन ऑलरेडी बॅलन्स आहे. द लेफ्ट हँड साइड ऑफ अ केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट्स. आताच आपण बघितले लेफ्ट हँड साईडला काय असतात? रिएक्टंट्स. राईट हँड साईडला काय असतात? तर प्रोडक्ट. आणि ॲरोवर काय असतात? तर कॅटलिस्ट. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक MCQ आहे यामध्ये, द केमिकल रिएक्शन इन विच 2 or more products आर फॉर्म फ्रॉम अ सिंगल रिएक्टंट इज कॉल्ड. तर या रिएक्शनला म्हणतात डिकम्पोजिशन. आपण आत्ताशी एक रिएक्शन बघितलेली आहे, डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. यामध्ये एकच रिएक्टंट आहे आणि 2 प्रोडक्ट तयार होतात. एक कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड CO2. डिकम्पोजिशन मध्ये रिएक्टंट एकच असतो आणि प्रोडक्ट 2 किंवा 1 पेक्षा जास्त. कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन. C12H22O11 ऑन हिटिंग गिव्स वॉट. तर हे शुगर म्हणजेच साखरेचं रासायनिक सूत्र आहे आणि याला जेव्हा आपण हीट करतो तेव्हा कार्बन आणि पाणी हे 2 प्रोडक्ट तयार होतात. हा सुद्धा टाईप कशाचा आहे? डिकम्पोजिशनचा. इथेही एकच रिएक्टंट आणि 2 प्रोडक्ट आहेत. रिएक्शन बॅलन्स करायची झाल्यास कार्बनची संख्या इकडे 2 आहेत, सिम्पली इथे 12 आहेत, इथे 12 लिहून घ्या. 12. इथे हायड्रोजन 22 आहेत आणि ऑक्सिजन 11 आहेत. हायड्रोजन इथे 2 आहेत, या 2ला जर 11 ने गुणलं तर इथे हायड्रोजनची संख्या 22 होते आणि ऑक्सिजनची संख्या 11 होते. कारण हा एक कोइफिशियंट आहे, म्हणजे सहगुणक आहे. आणि 11 ही संख्या हायड्रोजनसाठीही असते आणि ऑक्सिजनसाठी सुद्धा असते. आयडेंटिफाय द फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फॉलोइंग फेनॉमेना. पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो यामध्ये, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर. तर फिजिकल आणि केमिकल चेंज मध्ये मेन डिफरन्स असा आहे, केमिकल चेंज मध्ये रासायनिक संघटन हे पूर्णपणे बदलून जाते, चेंज इन केमिकल कंपोजिशन. आणि हे परमनंट चेंज असतो. केमिकल चेंज इज अ परमनंट चेंज अँड इट इज इरिव्हर्सिबल, अपरिवर्तनीय बदल असतो. आणि फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल हे फक्त
चेंज ऑफ स्टेट असतो, ज्यामध्ये फक्त स्टेटचं रूपांतर एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये होत असते आणि ज्यामध्ये रासायनिक संघटन बदलत नाही. तर इथे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. मग आईस इंटू वॉटर याचा अर्थ इथे फक्त चेंज ऑफ स्टेट होत आहे. आईस म्हणजेच सॉलिड आणि वॉटर म्हणजेच लिक्विड. पण जे पाण्याचं रासायनिक संघटन आहे, द केमिकल कंपोजिशन ऑफ वॉटर दॅट इज H2O इज नॉट चेंज, देअरफॉर इट इज अ फिजिकल चेंज. सेकंड आहे रायपनिंग ऑफ फ्रूट. तर फळांचे पिकणे हे निश्चितच केमिकल चेंज आहे, कारण यामध्ये फळाचं जे रासायनिक संघटन आहे ते पूर्णपणे बदलून जाते. फळ पिकण्यापूर्वी हिरव्या रंगाचं असते आणि ते चवीलाही आंबट असते. पिकल्यानंतर ते गोड लागते आणि त्याची चव सुद्धा बदलते. म्हणजेच रायपनिंग ऑफ फ्रूट हे केमिकल किंवा रासायनिक बदल आहे, कारण एकदा रंग बदलला की तो परत मूळ रंग धारण करीत नाही. थर्ड आहे मिल्क टर्न इनटू कर्ड. इट इज ऑल्सो अ केमिकल चेंज and the process in which milk is converted into curd is known as fermentation. मग या फर्मेंटेशन किंवा किण्वन मध्ये काय होते, दुधातील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होते. लॅक्टोज शुगर इज कन्वर्टेड इनटू लॅक्टिक ऍसिड, देअरफॉर मिल्क टर्न इनटू कर्ड इज अ केमिकल चेंज. देन इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. आता पाण्याचे बाष्पीभवन यामध्ये सुद्धा फक्त चेंज ऑफ स्टेट होत आहे. चेंज ऑफ स्टेट. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर पाण्याचे बाष्पीभवन म्हणजेच कोणती स्टेट चेंज होते यामध्ये, तर लिक्विड टू गॅस. पण जो रासायनिक संघटन आहे पाण्याचं H2O यामध्ये कुठलाही बदल होत नाही. त्यामुळे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर इज अ फिजिकल चेंज, भौतिक बदल. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक इट इज अ केमिकल चेंज. ड्युरिंग डायजेशन digestive system breaks down food into a form that cells can use. A chemical change is a permanent change. Iron filings get attracted towards the magnet. It is a physical change. मित्रांनो, तुम्हाला जेवढे फिजिकल आणि केमिकल चेंज शोधता येतील तेवढे शोधा, सराव करा आणि थँक्यू.